In Marathi, there are three tenses. Present tense means वर्तमान काळ, past tense means भूतकाळ, future tense means भविष्यकाळ. But in English, each tense is divided into four forms: simple, continuous, perfect, and perfect continuous. So, total 12 tenses in English. So, आपण आता examples बघूयात. Example of simple present is मी दररोज नाश्ता करतो. I eat breakfast every day. मी दररोज नाश्ता करतो. Another example is मी अभ्यास करतो. I study. मी अभ्यास करतो. Next is present continuous. Example is मी आता नाश्ता करत आहे. I am eating breakfast right now. मी आता नाश्ता करत आहे. Another example is मी अभ्यास करत आहे. I am studying. मी अभ्यास करत आहे. Next is present perfect. Example is मी आधीच नाश्ता केला आहे. I have eaten breakfast already. मी आधीच नाश्ता केला आहे. Another example is मी अभ्यास केला आहे. I have studied. मी अभ्यास केला आहे. Next is present perfect continuous. And example is मी गेल्या महिन्याभरापासून पौष्टिक अन्न खात आहे. I have been eating healthy food for a month. मी गेल्या महिनाभरापासून पौष्टिक अन्न खात आहे. Another example is मी 2 तासांपासून अभ्यास करत आहे. I have been studying for 2 hours. मी 2 तासांपासून अभ्यास करत आहे. Next is past tense. Simple past example is मी काल नाश्ता केला. I ate breakfast yesterday. मी काल नाश्ता केला. Another example is मी अभ्यास केला. I studied. मी अभ्यास केला. Next is past continuous. Example is तू फोन केलास तेव्हा मी नाश्ता करत होतो. I was eating breakfast when you called. तू फोन केलास तेव्हा मी नाश्ता करत होतो. Next example is मी अभ्यास करत होतो. I was studying. मी अभ्यास करत होतो. Next is past perfect. Example is मी शाळेत जाण्यापूर्वी नाश्ता केला होता. I had eaten breakfast before I went to school. मी शाळेत जाण्यापूर्वी नाश्ता केला होता. Another example is मी अभ्यास केला होता. I had studied. मी अभ्यास केला होता. Next one is past perfect continuous.
एक्झाम्पल इज माझं पोट भरल्यासारखं वाटण्याआधी मी 30 मिनिटे नाश्ता करत होतो. I had been eating breakfast for 30 minutes before I felt full. माझं पोट भरल्यासारखं वाटण्याआधी मी 30 मिनिटे नाश्ता करत होतो. नेक्स्ट एक्झाम्पल इज मी खूप वेळापासून अभ्यास करत होतो. I had been studying for a long time. मी खूप वेळापासून अभ्यास करत होतो. नेक्स्ट इज फ्युचर टेन्स. एक्झाम्पल ऑफ सिंपल फ्युचर इज मी उद्या नाश्ता करेन. I will eat breakfast tomorrow. मी उद्या नाश्ता करेन. Another example is मी उद्या अभ्यास करेन. I will study tomorrow. मी उद्या अभ्यास करेन. Next one is future continuous. Example is मी उद्या सकाळी 8 वाजता नाश्ता करत असेन. I will be eating breakfast at 8 a.m. tomorrow. मी उद्या सकाळी 8 वाजता नाश्ता करत असेन. नेक्स्ट एक्झाम्पल इज मी उद्या ह्यावेळी अभ्यास करत असेन. आय विल बी स्टडिंग ॲट दिस टाईम टुमॉरो. मी उद्या ह्यावेळी अभ्यास करत असेन. नेक्स्ट इज फ्युचर परफेक्ट. एक्झाम्पल इज तू येईपर्यंत मी नाश्ता केलेला असेल. I will have eaten breakfast by the time you arrive. तू येईपर्यंत मी नाश्ता केलेला असेल. Another example is मी उद्यापर्यंत अभ्यास केलेला असेल. I will have studied by tomorrow. मी उद्यापर्यंत अभ्यास केलेला असेल. नेक्स्ट इज फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. एक्झाम्पल इज मी जे पौष्टिक अन्न खात आहे त्याला पुढच्या महिन्यात 1 वर्ष पूर्ण होईल. बाय नेक्स्ट मंथ आय विल हॅव बीन इटिंग हेल्दी फूड फॉर अ इयर. मी जे पौष्टिक अन्न खात आहे त्याला पुढच्या महिन्यात 1 वर्ष पूर्ण होईल. अनादर एक्झाम्पल इज मी जो अभ्यास करत आहे त्याला पुढच्या महिन्यात 1 वर्ष पूर्ण होईल. बाय नेक्स्ट मंथ आय विल हॅव बीन स्टडिंग फॉर अ इयर. मी जो अभ्यास करत आहे त्याला पुढच्या महिन्यात 1 वर्ष पूर्ण होईल. नेक्स्ट इज डेली यूज इंग्लिश मराठी सेंटेन्सेस. सिंपल प्रेझेंट एक्झाम्पल्स आर आय स्टडी. मी अभ्यास करतो. आय स्टडी. मी अभ्यास करतो. नेक्स्ट एक्झाम्पल इज आय डू नॉट स्टडी. मी अभ्यास करत नाही. आय डू नॉट स्टडी. मी अभ्यास करत नाही. नेक्स्ट इज डू आय स्टडी. मी अभ्यास करतो का. डू आय स्टडी. मी अभ्यास करतो का. एक्झाम्पल्स फॉर सिंपल पास्ट. आय स्टडीड. मी अभ्यास केला. आय स्टडीड. मी अभ्यास केला.
नेक्स्ट इज आय डिड नॉट स्टडी. मी अभ्यास केला नाही. आय डिड नॉट स्टडी. मी अभ्यास केला नाही. अनादर इज डिड आय स्टडी. मी अभ्यास केला का? डिड आय स्टडी. मी अभ्यास केला का? नेक्स्ट इज सिंपल फ्युचर. एक्झाम्पल्स आर आय विल स्टडी. मी अभ्यास करेन. आय विल स्टडी. मी अभ्यास करेन. नेक्स्ट इज आय विल नॉट स्टडी. मी अभ्यास करणार नाही. आय विल नॉट स्टडी. मी अभ्यास करणार नाही. नेक्स्ट इज विल आय स्टडी. मी अभ्यास करेन का? विल आय स्टडी. मी अभ्यास करेन का? व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.